श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरू झाली. या नवीन वर्षात अनेक सण प्रारंभ, व्रत वैकल्य, उपास केले जातात. यापैकीच एक महत्त्वाचा म्हणजेच एकादशी. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात म्हणजेच नवीन वर्षातील एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून 2 वेळा आणि वर्षातून 24 वेळा येते. यावर्षी कामदा एकादशी आज म्हणजेच मंगळवार 8 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्यास मनातील आणि जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो आणि संकटांपासून मुक्ती मिळते. याबरोबरच सुख, शांती, समृद्धी आणि वैभव देखील प्राप्त होत असते. कामदा एकादशीला सर्व इच्छा पूर्ण होतात. कामदा एकादशीचं व्रत केल्यास नकळत व चुकून हत्येचं पाप नाहीसे होते. कामदा एकादशीचे व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि त्याचबरोबर मान सन्मान, प्रतिष्ठा देखील मिळते. अविवाहित मुलींनी या एकादशीचे व्रत पाळल्यास त्यांना त्यांचा आवडता तरुण नवरा म्हणून प्राप्त होत असतो. कामदा एकादशी ही नवीन वर्षातील पहिलीच एकादशी असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची विशेषतः करून आपल्याला उपासना करायची असते. आपल्याला जरी व्रत करणं शक्य नसलं तरीही आपल्याला भगवान विष्णूंना मोराची पिसे या दिवशी अर्पण करावी. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज मूर्तीवर केसरयुक्त दुधाचा अभिषेक करावा. तो तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी करू शकतात. त्याचबरोबर पूजा आणि अभिषेक करत असताना भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरची मिठाई आणि तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे. त्याचबरोबर घरामध्ये विष्णू सहस्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या सर्व गोष्टींनंतरच कामदा एकादशीचा आपल्याला एक अतिशय सुंदर असा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, आपल्या नशिबाचा भाग्योदय होत नसेल, जीवनातील दारिद्र्य जर संपत नसेल तर आज कामदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक मूठभर वस्तू ठेवायची आहे. हे केल्यामुळे काय होईल तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल. बघा, दिवा हा तेजाचे प्रतीक असतो. दिवा हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो. आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करत असतो. दिवा प्रज्वलित केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि आज जर ह्या अतिशय प्रभावी अशा दिवशी, पवित्र अशा तिथीवरती जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं. आज एकादशीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात. आता बघा, भगवान विष्णूंचं जे कोणतं स्वरूप तुमच्याकडे असेल, मग ते कृष्णाचं असेल, रंगनाथाचं असेल किंवा साक्षात भगवान विष्णू असेल, रामाचं असेल, विठ्ठलाचं असेल, त्यापैकी कोणत्याही एका स्वरूपाची तुम्ही आज पूजा करू शकता. आणि बघा, संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला 5 ते 9:30च्या दरम्यान करायचा आहे. जर तुम्हाला 5 ते 9:30च्या दरम्यान शक्य नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत ज्या वेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, अडथळे येत असेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचण येत असेल आणि त्याचबरोबर कोणतंही काम हातामध्ये घ्या ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असेल, मग त्या तुमच्या शारीरिक,
मानसिक किंवा मग तुमच्या इतर धनप्राप्ती, कर्जमुक्ती संबंधितच्या, नोकरी प्राप्ती, प्रमोशन संबंधितच्या इच्छा असतील, घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबलेली असेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल, घरामध्ये अनेक प्रकारचे भांडण, कटकट, वादविवाद होत असेल आणि नवरा बायकोच्या घरामध्ये जमत नसेल, आई वडील आणि मुलांचंही भांडण जर सतत होत असेल, या ज्या काही समस्या तुमच्या सोबत येत आहेत तर त्या तुमच्या अनेक समस्यांसाठी, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे, संध्याकाळी सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, त्यानंतर आपल्या तुळशीसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे, आपल्या उंबरट्यावरती एक दिवा लावून घ्यायचा आहे, देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा या मंगलमय वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घ्या, स्टीलचा घेतला, पितळेचा घेतला तरीही चालेल। प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे, त्यावरती मुठभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा किडलेले असे अजिबात नको। त्यानंतर तुम्हाला त्यावरती दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो तर त्याची वात तुम्हाला टाकायची आहे आणि या दिव्यात तूप जे असतं, गाईचं जे शुद्ध तूप असतं ते टाकायचं आहे। हा दिवा तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे, याची काळजी घ्या, कारण तुपामुळे माता लक्ष्मी ह्या आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असतात। आता जे आपण तांदूळ ठेवलेले होते त्यावरती थोडासा अगोदर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा। दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। हळद तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी हळद तुमच्या चिमूटमध्ये धरायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर परत थोडीशी हळद घ्यायची, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आणि परत त्या दिव्यामध्ये हळद टाकायची। असं तुम्हाला 11 वेळेस हळद त्या दिव्यामध्ये अर्पण करायची आहे। भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील जे काही दुःख, दोष, अडचणी, दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा, माझ्या घरामध्ये असणारे सर्व संकटांचा नाश करा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा। तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि दिवा शांत झाला की दिव्याच्या खालचे जे तांदूळ होते तर ते सर्व तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे। तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी उद्या ते पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालतील आणि दिव्यातील जे साहित्य आहे, पिवळी मोहरी, वात आणि हळद वगैरे जर शिल्लक असेल, जाळलेलं नसेल तर ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। दिवा परत स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय जर तुम्ही हा केला तर नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून तुमच्या कुटुंबावरती कृपा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।